आज चारही उमेदवार आम्ही लोक प्रचारार्थी फिरत असताना नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। त्या अनुषंगाने काही लोकांच्या अडीअडचणी देखील जाणून घेतल्या। त्या अडीअडचणी आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर देखील त्या अडीअडचणी सोडवण्याचा 100% प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त कल्याण डोंबिवली कसं विकास करता येईल उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ते देखील आम्ही बघणार आहोत। होय, आज आम्ही चौघही महायुतीच्या संघाने उत्तम हे करत आहेत, प्रचार करत आहेत। आज महिलाचीच समीक्षा समजू शकते। आज खूप याच्याने खूप प्रचार चालू आहे। आज महिलेला साथ दिली तर महिला मदत करू शकते। एवढंच बोलून आज आपण जसं बघतोय आम्ही चौघं इथे एकत्र आलोय, महायुती आहे आपली आणि चौघं मिळून प्रचार करत आहोत। आज महिलांविषयी मी एवढंच म्हणेन की आमचं लक्ष आधी हे असेल की महिलांच्या सुरक्षेचं। आज आपण बघताय खूप न्यूज चालले महिलांच्या सुरक्षेबद्दल, तर CCTV झालं, महिलांसाठी आरोग्य केंद्र झालं, या सगळ्या गोष्टी आम्ही राबवू आमच्या पॅनलमध्ये, ज्या कारणाने महिला आधी त्यांना आम्ही वर्चिष्ठ हे देऊ, पुढाकार देऊ। आम्ही इथे चारही उमेदवार आहोत। कुणाल दादा आहेत, सविताताई आहेत, मी आहे, मोरेश्वर नाना आहेत। तर आमची हीच विनंती असेल की आम्हाला चौघांना बहुमताने तुम्ही विजयी करा, या महायुतीला विजयी करा। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 खरं तर काही भागात युती काही भागात युती नाही अशी सगळी परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कारण की हा जिल्हा खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंचा आहे, त्यामुळे ते युती आहे आणि अगदी युतीच्या खूप चांगल्या वातावरणात इथला प्रचार पार पडतोय। तुम्ही बघितली मगाशी आमची जी रॅली युतीची निघाली ती खूप चांगल्या संख्येने निघाली आणि मला विश्वास आहे आमच्या युतीचे चारही उमेदवार खूप चांगल्या ताकदीनिशी निवडून येतील। या युतीच्या रचनेमध्ये कमळाच्या माध्यमातून मी स्वतः उमेदवार म्हणून आहे, त्यानंतर स्नेहा आशिष भाने या एक कमळाचे आमच्या उमेदवार आहेत, त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून कुणालजी पाटील हे उमेदवार आहेत, त्यानंतर आमच्या वहिनी सविता भोईर या उमेदवार आहेत। आम्ही संबंध नागरिकांना या माध्यमातून आवाहन करतो की नागरिकांनी भरघोस मतांनी येत्या 15 तारखेला मतदान करून कमळ आणि धनुष्यबाणाला भरघोस मतांनी विजयी करा, एवढंच मी आवाहन करतो, जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांची जी संकल्पना आहे की कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटी झालं पाहिजे, त्या दिशेने आम्हाला आमच्या प्रभागातून सुरुवात करता येईल असा प्रयत्न आमच्या चारही विजयी उमेदवारांचा असेल। धन्यवाद।